हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। SOI BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग मित्रांनो, सेमिस्टर 4 मध्ये आपल्याला कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये पहिलाच टॉपिक आहे होल्डिंग कंपनी। या होल्डिंग कंपनीचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोडवून दाखवतो आहे। या टॉपिकवर आधारित असणारे थेरी लेक्चर्स, MCQs आपण या चॅनलवर पाहिलेले आहेत। तुम्हाला अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा। ज्याप्रमाणे आपल्याला दिसतंय, हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे माझा झूम ऍप मध्ये जो लाईव्ह लेक्चर होतो तो ॲज इट इज रेकॉर्ड करून तुम्हाला या व्हिडिओमध्ये होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम कसा असतो, त्यासाठी कोणते कोणते वर्किंग बनवायचे असतात आणि कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीने बनवलं जातं हे सर्व तुम्हाला मी सोडवून दाखवणार आहे। मी काही क्वेश्चन्स विचारणार, ज्याचे आन्सर स्टुडंट्स देतात हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। नवीन टॉपिक आहे, नवीन कन्सेप्ट आहे, बरेचसे शंका असतात। या सर्व शंकांचं निरसन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ, होल्डिंग कंपनी, ज्यामध्ये आपण सोडवणार आहोत प्रॉब्लेम। हॅलो, हो सर। हो दिसतोय सर। या ठिकाणी मी नोट्स मधला क्वेश्चन नंबर 11 घेतलेला आहे। एच कंपनी एक्वायर्ड हाऊ मच शेअर्स? एच कंपनीने किती शेअर्स घेतले? 4000 शेअर्स ऑफ यस कंपनी। 4000 शेअर। कधी घेतले? 1 जुलै 2011 दिलेले, तारीख दिलेली। आणि आपल्याला इथं बॅलन्स शीट दिलेलं आहे। हे जे बॅलन्स शीट आहे हे पहा किती तारखेचं आहे बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं? 31 डिसेंबर 2011। म्हणजे या उदाहरणामध्ये इयर एंडिंग 31 डिसेंबर अशी दिलेली आहे आपल्याला। ठीक आहे, ओके। म्हणजे याचा अर्थ काय रे? स्टार्टिंग डेट काय असेल? 1 जानेवारी 1 जानेवारी असेल। ठीक आहे। इथे तुम्हाला लायबिलिटी ॲसेट दिसत आहेत पहा, एच कंपनीच्या, एस कंपनीच्या। एच कंपनी मीन्स होल्डिंग कंपनी आणि एस कंपनी मीन्स सबसिडियरी कंपनी। ओके, कोणती कंपनी मोठी दिसते पहा बॅलन्स शीट वरून? एच लिमिटेड। एच कंपनी। मग ऑब्विसली कोणी कोणाचे शेअर्स घेतले असणार आहे? एच नी एस चे घेतलेले असतात। हा, मग इथं दिलेलं पण आहे आपल्याला सुरुवातीला, ॲट द बिगिनिंग ऑफ क्वेश्चन इट इज क्लिअर कट गिवन दॅट एच लिमिटेड एक्वायर 4000 शेअर्स ऑफ एस लिमिटेड आहे। एस लिमिटेड। ओके, आता काय सांगितलं त्यांनी खाली इन्फॉर्मेशन मध्ये? जनरल रिझर्व पण दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस पण दिलेला आहे। एक लक्षात ठेवा, जनरल रिझर्व आपण ऑलवेज बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला पाहतो का ॲसेटला पाहतो रे? लायबिलिटी। इट मीन्स इट इज आवर ऑलवेज इट इज आवर प्रॉफिट और लॉस। प्रॉफिट असेल। प्रॉफिट असेल नाही, डेफिनेट असेल, नॉट पॉसिबिलिटी इज देअर, इट इज डेफिनेट। प्रॉफिट अँड लॉस समटाइम वी विल सी ॲट द ॲसेट साइड। प्रॉफिट अँड लॉस कधी कधी कुठं असतो? असेटला। पण जनरल रिझर्व ऑलवेज कुठं असतो? लायबिलिटीजला। म्हणजे दिस इज ऑलवेज आवर प्रॉफिट। ओके, अँड P&L अकाउंट इज ऑल्सो प्रॉफिट हिअर बिकॉज इट इज शोन ॲट द लायबिलिटी साइड। ओके, आता आपण इथं सांगितलंय 1 जानेवारी 2011 म्हणजे किती तारखेला? सुरुवातीला का शेवटी? सुरुवातीला। काय सांगितलं सुरुवातीला?
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड जनरल रिझर्व शो द क्रेडिट बॅलन्स. हां, क्रेडिट बॅलन्स होता. किती किती रुपये? 30,000 अँड 1,00,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसमध्ये 30,000 होते, जनरल रिझर्वमध्ये किती होते? 1,00,000 रुपये. 1,00,000. म्हणजे सुरुवातीला दोन्ही क्रेडिट बॅलन्स होते. म्हणजे ओपनिंगचा प्रॉफिट आहे का ओपनिंगचा लॉस आहे? ओपनिंगचा प्रॉफिट किती प्रॉफिट आहे गायत्री एकूण? 1,30,000. शाबास, 1,30,000. हे लक्षात आलं का? समजा जर त्यांनी असं दिलं असतं का जनरल रिझर्व ऑलवेज काय असतो? प्रॉफिट असतो, मी तुम्हाला सांगितलं. पण जर प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स दिला असता तर आपल्याला त्याचं सबट्रॅक्शन करून घ्यावं लागलं असतं. हो. समजा त्यांनी सांगितलं असतं P&L अकाउंटमध्ये 30,000 रुपये लॉस आहे आणि जनरल रिझर्वमध्ये 1,00,000 रुपये आहे, म्हणजे ओपनिंग बॅलन्स आपला 70,000 रुपये प्रॉफिट झाला असता. समजतंय का? हो. हॅलो. हा, आणि समजतंय. बॅलन्स शीट तुम्हाला दिलेलं आहे क्लिअर कट 31 मार्चचं. म्हणजे हे जे दोन आकडे आहेत हे दोन्ही लायबिलिटीला आहे. म्हणजे हे दोन्ही प्रॉफिट आहे का लॉस आहे? हो, दोन्ही प्रॉफिट आहे. किती प्रॉफिट आहे मग दोन्ही मिळून कंपनीकडे शेवटच्या दिवशी? 1,55,000. अरे भाई, ते 5,000 नाही, 50,000 आहे का? 2,00,000. सॉरी, 2,00,000. हा. तृप्ती, हो सर. समजण्याचा प्रयत्न कर. शेवटच्या दिवशी किती रुपये? शेवटच्या दिवशी. का मी शेवटच्या दिवशी म्हणतोय? कारण हे ऑलरेडी किती तारखेला दिलंय तुम्हाला? पहा, 31 डिसेंबर. म्हणजे पहिला दिवस का शेवटचा दिवस? शेवटचा. शेवटच्या दिवशी एकूण किती आहे मग आपल्याकडे? 2,00,000 रुपये. समजले? 2,00,000. हा. आणि पहिल्या दिवशी किती आहे? 1,30,000. हा, प्रॉफिट. 1,30,000. मग आता जस्ट विचार कर, पहिल्या दिवशी 1,30,000 प्रॉफिट आहे आणि शेवटच्या दिवशी 2,00,000 रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे वर्षभरात प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिट. सौरभ, हा, पहिल्या दिवशी किती प्रॉफिट आहे? 1,30,000. शेवटच्या दिवशी किती प्रॉफिट आहे? 2,00,000 मग वर्षभरात काय झालं भाऊ? प्रॉफिट. किती? 70. 70,000. श्रुती, कळालं? श्रुती, बर. आता नंतर पुढे त्यांनी सांगितलं डेटर्स ऑफ एच कंपनी. कोणत्या कंपनीचे डेटर पाहिजे फक्त? एच कंपनी. बघा बरं, एच कंपनीचे डेटर कुठे दिसतात तुम्हाला? लायबिलिटीला काय ॲसेटला? ॲसेटला. असेटला 2,50,000. नाही, 2,50,000. इन्क्लूड किती आहे त्यात? 15,000 आहे. म्हणजे या 2,50,000 मधले 15,000 15,000 कोणाकडून घ्यायचे ते आपल्याला? यस कडून. मग आता मला सांगा, कन्सॉलिडेशन नंतर हे 15,000 रुपये तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये लिहिता येईल का? दोघांचं एकत्र आहे ना? मग 15,000 काय करावं लागते? मग 15,000 काय करावं लागेल आपल्याला? मायनस करायचे का लेस करायचे? मायनस. हा, टोटल डेटर्स मधून. आणि जे आपण टोटल डेटर्स मधून मायनस करणार ते सिमिलर इफेक्ट तुम्हाला कुठे द्यावा लागणार आहे? क्रेडिटर. आणि दिस इज न्यू पॉइंट फॉर यू. सगळ्यात शेवटचा पॉइंट नाही का, अनरिलाइज प्रॉफिट. इथे बघा, आजपर्यंत या दोन कंपन्या वेगवेगळ्या होत्या, परंतु आता त्यांचं कन्सॉलिडेशन करायचं आहे आपल्याला, बॅलन्स शीट करायचं आहे एकत्र. आणि त्यांनी काय सांगितलं आपल्याला? कोणत्या कंपनीने कोणाकडून माल घेतलेला आहे? काय थर्ड ॲडजस्टमेंट?
स्टॉक ऑफ PHT हां 20,000 परचेस फ्रॉम, एस लिमिटेड. म्हणजे इथं Yes, तुम्हाला limited. इथं तुम्हाला स्टॉक दिसतोय का? पहा बरं ॲसेटला स्टॉक दिसतोय का? हो. एच कंपनीकडे किती माल आहे हा. आणि एस कंपनीकडे किती माल आहे? होल्डिंग कंपनीकडे किती माल आहे? सबसिडियरी कंपनीकडे किती माल आहे? 1,50,000. हा आणि Holding 50,000. म्हणजे दोघांचं मिळून किती माल आहे? 2 लाख. 2 लाख. पण त्या 1,50,000 मध्ये या 1.5 लाख रुपयामध्ये 20,000 रुपये कोणते आहेत माहिती आहे का? कोणी कोणाकडून घेतलेला आहे माल? सबसिडियरी कडून होल्डिंग घेतलाय. हा कोणाकडून? सबसिडियरी कडून. हा मग सबसिडियरी कंपनीने त्याच्यावरती किती प्रॉफिट मिळवलाय? 20%. 20%. 20%. जसं बघ आता मी समजा तुला एक 10 रुपयाची वस्तू 12 रुपयाला विकली. तुला केवढ्याला विकली 10 रुपयाची वस्तू? 12 रुपयाला. पहा बरं का, तर तू म्हणतो ती वस्तू 12 रुपयाची आहे, पण मी काय म्हणणार ती वस्तू केवढ्याची आहे? 10ची. तसं इथं कोणी कोणाला माल विकला? एच कंपनीला विकला एस कंपनीने, बरोबर. मग आता एस कंपनीने तो 20,000चा माल, एस कंपनी त्याला 20,000चा म्हणणारच नाही, त्यातून 20% कमी करून टाकेन. व्हॉट इज द 20%? कारण सेलिंग प्राइस 20,000 दिलेली नाही तर हो. सेलिंग प्राइस, इथं सेलिंग प्राइस आहे. कधी कधी कॉस्ट प्राइस पण नाव असतं बरं का. कॉस्ट प्राइस असेल तर वेगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. इथं सेलिंग प्राइस हे सिम्पल आहे. म्हणजे याचा अर्थ या सेलिंग प्राइसवर 20,000 वर किती टक्के प्रॉफिट आहे? 20%. याचा अर्थ सबसिडियरी कंपनीकडे ती वस्तू केवढ्याची होती? 24. व्हॉट इज द 20% ऑफ 20,000? थांबा बर का. कशाला 4,000. 4,000. म्हणजे याचा अर्थ सबसिडियरी कंपनीने त्या 20,000 रुपयाच्या मालामध्ये किती रुपये कमवलेत? 4,000. बरोबर. याचा अर्थ ती सबसिडियरी कंपनीकडे ती वस्तू केवढ्याला आली होती? 16,000. 16,000. बरोबर ना. मग आता होल्डिंग कंपनी म्हणते माझ्याकडे 1.5 लाखाचा माल आहे. सबसिडियरी कंपनी म्हणत नाही त्यात तर 4,000 माझाच प्रॉफिट आहे. कळलं का? मग सबसिडियरी कंपनी म्हणते तुझ्याकडे 1.5 लाखाचा माल नाही, तुझ्याकडे 1,46,000चाच माल आहे. कारण त्या 1.5 लाखामध्ये 20,000चा माल जो मी तुला दिला आहे त्याची किंमत 16,000 आहे. कळलं का? हो. याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो मी, डोंट वरी. ठीक आहे. बर सर हा ते बोला. 20,000 नाही करायचे मंगले. काय काय काय? ते 20,000 नाही का लेस करायचे? ते 20,000 नाही का लेस करायचे? 20,000 नाही लेस करायचे, फक्त त्यातला प्रॉफिट लेस करायचा. का नाही करायचे 20,000? 20,000 माल आहे ना आपल्याकडं, माल थोडंच गायब झालाय तो. होल्डिंग कंपनीकडे म्हणजे 1.5 तो लाखाचा आपलाच माल आहे. जायला का? हा होल्डिंग कंपनीचा 1.5 लाखाचा माल आहे, सबसिडीकडे 50चा, दोघांचा मिळून 2 लाखाचा आहे ना, बरोबर ना. पण या 1.5 लाखामध्ये 20,000चा माल कोणता आहे? येस लिमिटेड मग यस कंपनी म्हणते तो 20,000चा नाहीच आहे, तो 20,000चा नाहीच आहे, तो 16,000चा आहे. अलग लक्षात. म्हणजे फक्त किती मायनस करावं लागतील आपल्याला? 4,000 पण मायनस नाही करायचे, त्यात मायनॉरिटीचा पोर्शन सोडून द्यायचा, फक्त होल्डिंगचाच पोर्शन मायनस करायचा आपल्याला. ते आपण बघू कसं करायचं ते. तुम्हाला पहिले एवढं कळलं का? 4,000. हा 4,000 हा जो प्रॉफिट आहे ना, हा संपूर्ण कंपनीचा आहे, या कंपनीचा प्रॉफिट आहे, बरोबर ना. कोणत्या कंपनीचा आहे? यस कंपनी लिमिटेड. हा मग त्यामध्ये मायनॉरिटी पण आहेत ना, मायनॉरिटीचा पोर्शन नाही मायनस करता येणार आपल्याला, फक्त होल्डिंगचा पोर्शन मायनस करावा लागेल. ठीक आहे. हां तर करू आपण. तर इथं वर्किंग नोट सुरू करू मी. आपल्याला 8 पॉईंट वेगवेगळे सोडवायचे आहेत, पटकन होईन पहा 10 मिनिटात.
आणि नंतर परत जॉईन करायचं आहे. पुन्हा आपण रेग्युलर कंटिन्यू करू. सांगा पहिल्यांदा काय लिहू? नंबर आणि ऑफ नंबर बर, आणि ट्राय करून पाहत जा. मी जो होमवर्क पाठवतो तो सोडवून पाहत जा. चुकलं तरी चालेल. कोणती सर कंपनी? बरोबर होतं का आजचं चुकलं हो होतं. मग बरोबर येतो का म्हणजे काय? सांगा अहो, किती म्हणजे शेअर्स? ते मी सोडवलेलं बरोबर होतं हो का? मी कमेंट दिली ना बाई. आणि आता इथून पुढचा होमवर्क तुम्ही मला व्हॉट्सअप करणार नाही. गुगल क्लासरूममध्ये त्याचे पिक्चर ठेवायचे, फोटो तुमच्या वहीचे. ठीक आहे? कसे ठेवायचे ते समजत नसेल तर मला फोन करा, व्हॉट्सअप करा, मी सांगेल. ठीक आहे? ओके. बरं सांगा मग, सबसिडियरी कंपनीचं किती कॅपिटल आहे इथं? 5 लाख 5 लाख एवढ्याचं एक शेअर्स आहे. 50,000 सांगा मग काय करू मी? रुपये 5 लाख 5 लाख भागिले 100 ना. 100 बरोबर किती? 5,000 5,000 ना. 5,000 शेअर्स, राईट ना? हो. बर, आता हे झाले 5,000 शेअर्स. ओके. 5,000 शेअर्समध्ये होल्डिंगचे किती आणि सबसिडियरीचे किती? होल्डिंगचे 4,000 आणि कशावरून? होल्डिंग तिथे invest इथं पण दिलं आणि वरती पण दिलं, 2 ठिकाणी दिलंय ना. हो. सांगा मग हो. त्यातले यांनी किती घेतले? मग होल्डिंगने किती घेतले? 4,000 4,000. श्रुती सांग, मायनॉरिटीने किती घेतले? मग श्रुती 1,000 1,000. शाबास. सांगा मग याचा रेशो. 4:1. 1 4:1. इज इट क्लिअर? 1 इथपर्यंत समजलं? yes ओके. दुसरा हो. पॉइंट कोणता आपला? पिरियड रेशो पिरियड रेशो साठी आता मला काय काय कॅल्क्युलेशन करावं लागेल? स्टार्टिंग डेट Acquisition हा. date. मी पहिल्यांदा घेतो Acquisition date and end पहिल्यांदा घेतो स्टार्टिंग डेट. सांगा स्टार्टिंग डेट काय? date. 1 जानेवारी. 1/1/2011 ना. 11 ऍक्विजिशनची डेट काय रे? हो. 1 जुलै कशावरून? इथे दिलंय तुम्हाला, पहा एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे ना. हा हो. किती? 1 जुलै. हा. एंडिंगची डेट काय रे? एंडिंगची डेट 31 मार्च 31 डिसेंबर. डिसेंबर. मग आता या ठिकाणी मला सांग, फ्री पिरियड मध्ये किती दिवस येतात आणि पोस्ट पिरियड मध्ये किती येतात? 6. 6 महिने. 6 months. नक्की? नक्की का? हो. हो सर. पोस्ट पिरियड मध्ये 6 months. 6 months 6 मंथ्स. 1:1. रेशो काय येईल रे? रेशो याचा 1:1. इक्वल मग पिरियड रेशो 1:1. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? इक्वल. राईट? इथपर्यंत कळालं? हो. ओके. हो. आता थर्ड पॉइंट काय आहे आपला? Profit or loss during year. ड्युरिंग इयर. मग आता इथं मी लिहितो प्रॉफिट ऑब्लिक लॉस ड्युरिंग Year. इयर. प्रॉफिट ऑर लॉस ड्युरिंग इयर. सांगा मग प्रॉफिट ऑर लॉस ड्युरिंग इयर मध्ये काय? Opening. Opening balance. शाबास. Opening ओपनिंग बॅलन्स. आता थोडं इथं काय होतं, थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात पहा. ऑफलाईन नाही आहे, ऑनलाईन आहे.
ओपनिंग बॅलन्स म्हणजे आपण बॅलन्स शीट मध्ये पाहणार का ऍडजस्टमेंट मध्ये पाहणार? ऍडजस्ट. ऍडजस्टमेंट. दोन्ही पण प्रॉफिटच आहेत ना. हो. हो. प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स दिला म्हणजे तो प्रॉफिट आहे आणि जनरल रिझर्व हा ऑलवेज काय असतो? प्रॉफिट. प्रॉफिटच असतो. मग मी इथं बारीक अक्षरात लिहितो पी अँड एल अकाउंट. पी अँड एल अकाउंटचा दिला तुम्हाला प्रॉफिट किती रुपये? 30,000 बरोबर. 30,000. जनरल रिझर्वचा दिला तुम्हाला तो प्रॉफिटच असतो नेहमी, बरोबर ना. 1,00,000. किती दिला? 1,00,000. म्हणजे तुमचा टोटल ओपनिंग काय आहे? प्रॉफिट आहे ना. प्रॉफिट. हे वर्किंग आहे हो, पहा. हो. तुम्ही म्हणता सर असं का लिहिलं? हे वर्किंग आहे ना, हे तुम्हाला समजण्यासाठी. हो. टोटल ओपनिंग प्रॉफिट किती झाला मग तुमचा? 1,30,000. 1,30,000. सिमिलरली आपल्याला परत काय करायचं आता? क्लोजिंग. क्लोजिंग बॅलन्स बरोबर. मग क्लोजिंग बॅलन्स कसा हो. शोधायचा? मला पुन्हा क्लोजिंग बॅलन्स शोधायचा आहे पहा. त्याच्यात पण मी काय लिहिणार? पी अँड एल अकाउंट. पी अँड एल अकाउंटचा क्लोजिंग प्रॉफिटच दिलाय ना. किती रुपये? हो. किती रुपये? किती दिलाय? कोणते घ्यायचे? हे दोन घ्यायचे का हे दोन घ्यायचे? हे घ्यायचं. कोणते? 1,50,000 आणि 50,000 2,00,000 घ्यायचे. प्रॉफिट अँड लॉस कोणता आहे? जनरल रिझर्व कोणता आहे? जनरल जनरल रिझर्व 50,000. 50,000. प्रॉफिट अँड लॉस 50,000. मग 50,000 आणि जनरल रिझर्व 1,50,000. तो प्रॉफिटच असतो. 50,000. 1,50,000. मग परत मला सांग टोटल किती? 2,00,000. 2,00,000. टोटल क्लोजिंग प्रॉफिटच म्हणून मी याला कळलं का? किती? हा. 2. 2,00,000. हे समजलं का? मग सांगा बरं. हो. सुरुवातीला 1,30,000 प्रॉफिट होता आणि शेवटी प्रॉफिट 2,00,000 इन्क्रीज. profit. हा. मग सांग ड्युरिंग Profit इयर is प्रॉफिट काय झाला? increasing. ड्युरिंग इयर प्रॉफिट काय झाला? इन्क्रीज. इन्क्रीज. ड्युरिंग इयर प्रॉफिट इन्क्रीज 70,000. हा इन्क्रीज ना. हो. हो. म्हणून मग मला लिहायचं इथं प्रॉफिट ड्युरिंग इयर का लॉस ड्युरिंग इयर? हे समजलं का आता? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही बरं का, जर तुमचं हेच चुकलं तर सगळं चुकतंय. किती रुपये रे मग? 70,000. 70,000. हे कळाले का? मग त्याच्यामध्ये हो. प्री पिरियड मध्ये किती आणि पोस्ट मध्ये किती सांगा? प्री आणि पोस्टचा रेशो कसा आला आपला? प्री आणि पोस्ट पिरियड आपला 6 महिने 6 महिने, राईट ना. हो. मग सांगा हे 70,000 मधले प्री मध्ये किती जातील आणि पोस्ट मध्ये किती जातील? 35,000. 35,000. 35,000. 35,000. व्हेरी गुड गायत्री. हे दोन्ही पण प्रॉफिटच असणार ना ग मग? हो. हो. ओके. तृप्ती? हो सर. हा थोडं समजतंय का नाही? थोडं थोडं. हो. चौथा पॉइंट काय आहे आपला? कॅपिटल प्रॉफिट लॉस. कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस. बरोबर. सांगा कॅपिटल प्रॉफिट किंवा कॅपिटल लॉस साठी मी पहिल्यांदा काय लिहितो? ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग ओपनिंग बॅलन्स. बॅलन्स. आता मी मगाशीच ओपनिंग बॅलन्स ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट करून ठेवला होता. ओपनिंग बॅलन्स किती? 1,30,000. हा मग 1,30,000 काय होता? प्रॉफिट. ओपनिंग बॅलन्स. आणि प्री पिरियड मध्ये मला काय झाला? प्रॉफिट झाला का लॉस झाला?
प्रॉफिट 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 म्हणजे पहिल्यांदा माझ्याकडे 1,30,000 होते, आणखी 6 महिन्यात मला 35,000 मिळाले, म्हणजे मला काय करावं लागेल, हा ऍड करावं लागेल, हे की नाही. हो फ्री पिरियड मध्ये मला आणखी किती मिळाले, 35,000 हा पण प्रॉफिटच आहे ना, हो हो बरोबर. मग माझा कॅपिटल प्रॉफिट का कॅपिटल लॉस, कॅपिटल प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिट किती प्रॉफिट रे, 1,65,000 1,00,000. 65,000 मग आता हे 1,65,000 फक्त होल्डिंगला द्यायचे का फक्त मायनॉरिटीला द्यायचे का दोघांना द्यायचे, दोघांना दोघांना द्यायचे. कोणत्या रेशो मध्ये द्यायचे, रेशो मध्ये कोणत्या रेशो मध्ये, शेअर एक्विजिशन रेशो हा म्हणजे मला याच्यातले होल्डिंगला किती टाकावं लागतील, 1,32,000 1,65,000 गुणिले 4/5, बरोबर ना. किती जाईल ग मग, 1,32,000 1,32,000 आणि इकडे किती येईल मग सबसिडरीला, 33,000 33,000 ओके इथपर्यंत आलं. हो ओके आता पुढचा पॉइंट काय आपला, रेव्हेन्यू प्रॉफिट और लॉस रेव्हेन्यू प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट और लॉस रेव्हेन्यू प्रॉफिट और लॉस और लॉस सांगा रेव्हेन्यू प्रॉफिट. आता मी आपल्याला जर पोस्ट पिरियड मध्ये काय दिसतोय, प्रॉफिट रेव्हेन्यू म्हणजे ऍक्विजिशन नंतर, मग ज्या दिवशी आपण शेअर्स हो. घेतले त्याच्यानंतर प्रॉफिट झाला का लॉस झाला रे, प्रॉफिट मग मी इथं लिहून टाकू डायरेक्ट रेव्हेन्यू Profit. प्रॉफिट, लिहू का रेव्हेन्यू प्रॉफिट का पूर्ण लिहू, हो डायरेक्ट लिहून टाकलं मी. किती रुपये 35,000 सांगा मग, इकडे किती जातील आणि तिकडे किती जातील, 27,000 कोणत्या रेशोत टाकले आपण हे, 7 एक्विजिशन रेशो एक्विजिशन रेशो 5 हिस्से केले, 4 हिस्से होल्डिंगला आणि 1 हिस्सा मायनॉरिटीला मायनॉरिटी ओके ओके क्लिअर आहे. हो नेक्स्ट पॉइंट कोणसा आहे अपना, मायनॉरिटी इंटरेस्ट मायनॉरिटी 6 इंटरेस्ट, नंबर बरोबर ना. 6 नंबर सर 6 बरं ते ना मी टाकलं 5 पण ते कॅल्क्युलेट मोबाईल ह्याच्यात ऑटोमॅटिक झालं. हां ठीक आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट, मायनॉरिटी म्हणजे कोणते शेअर होल्डर, हे 4,000 वाले का 1,000 वाले, 1,000 1,000 वाले मग काय करायचं, मग मला काय करायचं इथं, पहिल्यांदा काय लिहायचं, त्यांचा लॉस फेस व्हॅल्यू ऑफ फेस व्हॅल्यू मायनॉरिटी शेअर. मायनॉरिटी शेअर बर सांगा फेस व्हॅल्यू ऑफ मायनॉरिटी शेअर्स, किती फेस व्हॅल्यू मायनॉरिटीने किती शेअर्स घेतले, 1,000 इंटू 100 1,00,000 गुणिले रुपये किती 100, 100 किती झाले रे मग, 1,00,000 किती झाले, 1,00,000 1,00,000 बरोबर. बर त्यांना फक्त एवढे 1,00,000 रुपये द्यायचे का त्यांना हा कॅपिटल प्रॉफिट पण द्यावा लागेल, प्रॉफिट कॅपिटल द्यायचं. प्रॉफिट पण द्या. कॅपिटल Revenue प्रॉफिट profit. कॅपिटल लॉस आहे, हा कॅपिटल प्रॉफिट मधला हिस्सा पण द्यावा लागेल ना, आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मधला हिस्सा पण द्यावा लागेल ना. आता या उदाहरणामध्ये दोन्ही प्रॉफिट आले का दोन्ही लॉस आले का एक प्रॉफिट एक लॉस आला, दोन्ही प्रॉफिट सांगा बरं. त्यांचे कोणते कोणते पैसे आहेत त्यांचे, 1,32 का 33, 28 का 7, 33 आणि 33 7 आणि 7 मग दोन्ही प्रॉफिट आहे म्हटल्यावर हे दोन्ही पैसे त्यांना द्यायचे का त्यांचे कट करायचे, दोन्ही द्यायची म्हणजे काय करावं लागेल मला इथे, ऍड ऍड 40,000 कॅपिटल काय कॅपिटल ऍड ऍड कॅपिटल प्रॉफिट 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 कोणाचा, मायनॉरिटी मायनॉरिटीचा मायनॉरिटी. 33,000 येतो, 33,000 33,000 33,000 33,000
ठीक आहे 3000 बर आणि ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट आहे ना हो रेव्हेन्यू प्रॉफिट कोणाचा आहे तो 7 मायनॉरिटीचा मायनॉरिटी किती आहे 7,000 7,000 आहे ना अरे दोन्ही ऍडिशन आहे का दोन्ही सबट्रॅक्शन आहे ऍडिशन 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 काय करायचं मग सांगा किती आला आन्सर 1,40,000 त्याचे तुकडे करायचे का डायरेक्ट मायनॉरिटीला द्यायचे डायरेक्ट मायनॉरिटी मग याला मी काय लिहिणार नाव मायनॉरिटी इंटरेस्ट किती रुपये आलं इथपर्यंत कळालं इथपर्यंत कळालं 7th पॉइंट काय आता गुडविल और कॅपिटल कॅपिटल रिझर्व रिझर्व ओके याच्यामध्ये आपण पहिल्यांदा लिहितो काय काय लिहितो व्हॅल्यू ऑफ काय व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट शबास व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आता व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केवढ्याला घेतल्या पहा बरं क्वेश्चन मध्ये पहा किती रुपये दिले अरे हाऊ मच पे फॉर दॅट शेअर 4,80,000 ही किंमत घेतली तर 4,80,000 सोपं आहे पहा अगदी सोपं आहे हे कळालं का याच्यातून मला लेस करायचं काय लेस करायचं फेस व्हॅल्यू ऑफ शबास काय लेस करायचं फेस व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ कशाची इन्व्हेस्टमेंट आता फेस व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती घेतल्या त्यांनी 4,000 केवढ्याच्या बरोबर आहे का मग सांग रे फेस व्हॅल्यू किती झाली मग त्याची 4 लाख 4 लाख इथपर्यंत कळालं मग आता या ठिकाणी तुमचं आन्सर काय आलं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे इथं उत्तर आलं तुमचं -80 का +80 अधिक 80,000 आले आन्सर क्लिअर आहे म्हणजे बघा इथं तुम्ही किती रुपयाची वस्तू केवढ्याला घेतलेली आहे 4 लाखची वस्तू 4,80,000 म्हणजे किती रुपये तुम्ही जास्त दिलेले 80,000 80,000 त्याला आपण गुडविल म्हणतो बरोबर हो पण झालं काय ज्या दिवशी आपण 80,000 जास्त दिले घाबरू नका त्याच दिवशी कंपनीचा प्रॉफिट किती होता 1,65,000 सॉरी 1,65,000 आणि त्यातले आपल्याला किती मिळणार आहेत 1,32,000 म्हणजे जरी तुम्ही 80,000 जास्त दिले तरी सुद्धा 1,32,000 लगेच मिळणारच आहेत ना हो म्हणून काय करायचं मी तुम्हाला सोपी आयडिया सांगितली आता इथं काय करायचं ऍड करायचं का लेस करायचं सरळ 6 नंबरच्या सूत्रात जायचं आणि कॅपिटल प्रॉफिट ऍड होता का लेस होता बघा म्हणून इथं आपण काय करणार लेस करणार मी असं लक्षात ठेवा तुम्हाला सांगितलं काय लेस करायचा हो म्हणजे वरती जर कॅपिटल प्रॉफिट लेस असतं तर आपण खाली ऍड यस 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 पण इथं कोणाचा घ्यायचा आता होल्डिंगचा मग होल्डिंगचा किती येतो 1,32,000 1 लाख आता मला सांग हे 1,32,000 मला काय करायचे आहेत मायनस करायचे आहेत बरोबर ना मग आता माझा आन्सर पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल निगेटिव्ह निगेटिव्ह किती आलं निगेटिव्ह 52,000 जेव्हा आन्सर निगेटिव्ह येतो तेव्हा त्याला काय म्हणायला सांगितलं मी तुम्हाला कॅपिटल रिझर्व कॅपिटल रिझर्व रिझर्व किती रुपये -52,000 नाही त्याला मायनस नाही म्हणायचं त्याला 52,000च म्हणायचं
आन्सर मायनस मध्ये आलं म्हणून त्याला आपण कॅपिटल रिझर्व्ह नाव दिलं ना. कॅपिटल रिझर्व. हा हा है की नाही. मॉर्निंग वॉकला जाते तू, सकाळी सकाळी म्हणायची गरजच नाही, मॉर्निंग मध्येच उत्तर आहे, कॅपिटल रिझर्व्ह मध्येच मायनस आहे. है की नाही. मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो, अरे काय अर्थ आहे. हा मी दुपारचा लंच घेतो, अरे याला काय अर्थ आहे, दुपारीच असतो लंच. हो है की नाही. सिम्पल आहे. कॅपिटल रिझर्व्ह ही ऑलरेडी कन्सेप्टच निगेटिव्ह आहे. ओके हो सेम. नेक्स्ट 7 पॉईंट झाले. होल्डिंगला करा. आता 8वा पॉईंट काय आपला, अनरिलाइज. 8वा काय प्रॉफिट. अनरिलाइज प्रॉफिट. 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 हा पॉईंट मी अजून तुम्हाला शिकवलेला नव्हता, आता सांगतो. इथे तुम्हाला एक ऍडजस्टमेंट दिसते पहा, कोणती कोणती ऍडजस्टमेंट दिसते. कोणती? थर्ड स्टॉक ऑफ एच लिमिटेड. कोणी कोणाला माल विकलेला इथं, सबसिडियरीनी होल्डिंगला. यस नी एच ला. हा मग याच्यामध्ये जे पर्सेंटेज क्लॉज आहे ना, पर्सेंटेज क्लॉज 20% प्रॉफिट ऑन 20% Selling प्रॉफिट ऑन price. सेलिंग प्राइस. कधी कधी कॉस्ट प्राइस पण असतं, कधी कधी कॉस्ट प्राइस सुद्धा नाव असतं. हे मी Cost price. जसंच्या तसं लिहिलं पाहिजे. घेतलं का. हो हा. हा. मला सांगा मित्रांनो, तुम्हाला हे सूत्र माहिती आहे का, सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. ये तो हमको बचपन से हो. मालूम है, हा. लहानपणापासून माहिती हो नाही. माहितीये. बस हो, माहिती. सिंपल आहे. हो. ठीक आहे. मग आता मला सांगा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं 20% ऑन काय दिलेलं आहे इथं. आता ऍक्च्युअली हे सोपं आहे, Profit. मी तुम्हाला थोडं अवघडात सांगतो. पण अवघडात का सांगतो, इथं कधी कधी कॉस्ट प्राइस पण नाव असतं म्हणून मी सांगितलं. मग इथं सेलिंग प्राइस आहे का कॉस्ट प्राइस आहे. सेलिंग प्राइस. सेलिंग. सेलिंगच्या खाली लिहायचं 100. काय लिहायचं 100. 100 इज इक्वल टू, इथं मी केला क्वेश्चन मार्क प्रॉफिट प्लस, आणि प्रॉफिट किती आहे 20%. म्हणजे 100 माहिती आहे ना. 20. टक्के म्हणजे 100 माहिती आहे ना. हो माहितीये. मग मला सांगा रे, इथला आन्सर काय येईल तुमचा आता. 80. काही घेणंच नाही त्याचं. 80. 80 हे कळालं का. 80. हो हा. बर. मग आता आपल्या उदाहरणामध्ये, आपल्या क्वेश्चन मध्ये जी किंमत दिलेली आहे ऍडजस्टमेंट मध्ये, ती विक्रीची किंमत आहे ना. हा. केवढ्याला विकला. 20,000. 20,000. 20,000. मग जर इथं 20,000 असतील तर इथली किंमत मला काय घेणं नाही. इथे प्लस आणि इथे प्रॉफिट किती असेल सांगा. 4,000. बरोबर. 100ला जर 20 आहे तर 20,000ला किती. आता तुम्ही म्हणता सर एवढं अवघड काय केलं. जर समजा इथं मला सांग, समजा इथं कॉस्ट प्राइस नाव असलं असतं, काय नाव असलं असतं. कॉस्ट प्राइस. तर जे आपण 100 घेतले हे 100 मी सेलिंगच्या खाली लिहिले असते का कॉस्टच्या खाली लिहिले असते. कॉस्टच्या खाली. हे लक्षात ठेवा, हा फंडा येतो. ठीक आहे. मग इथं मला सांग, आले असते मग. हा मग इथं सांग आता, मग इथं अनरिलाइज प्रॉफिट किती आला रे. अरे किती आला अनरिलाइज प्रॉफिट. 4,000. 4,000 कसे आले. तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकता, तुम्ही तिरकस गुणाकार पण करू शकता माहिती आहे ना. हो. हो. किंवा सरळ सरळ इथं पण तुम्हाला दिसतंय. हे वर्किंग नोट आहे, तुम्ही काय केलं काय घेणं नाही, तुम्ही फक्त लिहून दाखवा. 20,000 अँड 20% ऑन सेलिंग प्राइस आहे. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. 20,000च्या 20% म्हणजे 4,000 करू शकता ना. हो हो. मला सांगा आता, या 4,000 मधले होल्डिंगचे किती आणि मायनॉरिटीचे किती. सर कोण.
या 4,000 मधले होल्डिंगचे किती आणि मायनॉरिटीचे किती? मायनॉरिटीच आहे ना. हा, मग मायनॉरिटीचे किती आणि होल्डिंगचे किती? आपल्याला हे 4,000 पण डिवाइड करावं लागेल ना दोघांमध्ये. कोणत्या रेशन? कोणत्या रेशोत म्हणजे आता यांचा रेशो काय आहे? हा, तीन 4 एक. is to- होल्डिंगने घेतलेले नाही, शेअर्स नाही, किती आणि मायनॉरिटीने नाही. घेतलेले शेअर्स किती त्या रेशो मध्ये जाईल. हा. शेअर ऍक्विजिशन. हा, 3,200 आणि 800. 3,200 आणि 3,200 आणि 800. 800. तर आपल्याला पण सर हे दोघांना पण का द्यायचं होल्डिंग आणि मायनॉरिटी? अरे होल्डिंग म्हणजे हा. आता बघ कोणत्या कंपनीने माल विकला कोणाला? कंपनीला माल विकलाय ना. सबसिडरीने विकलं. हा, हा. पण जरी आपण यांना माल विकला तरी ती कंपनी सुद्धा त्या कंपनीमध्ये जे शेअर होल्डर आहे ती कंपनी आपल्याच कंपनीची शेअर होल्डर आहे ना. पण 100% रिद्धी रेषा नको ओढू रिद्धी. सर चुकून आलं. हा, तर ती कंपनी आपल्याच कंपनीची कोण आहे? पेरेंट कंपनी. लक्षात घ्या, दोघांनी एकमेकाला माल विकलेला आहे. दोघांचे शेअर होल्डर म्हणजे 80% होल्डिंग आहे ना. 80% म्हणजे आउट ऑफ 5,000 4,000 एक्वायर्ड बाय अस. म्हणजे फक्त यामधला 7,000 रुपये 800 रुपये हेच आउटसाइडरचे. 3,200 रुपये तर आपलेच आहेत. आपणच आपल्याला माल विकलेला प्रॉफिट आहे. समजतंय का? आपणच आपल्याला विकलेला माल. मग हे 3,200 रुपयाचं मला काय करायचंय? विचार करायचा आहे. म्हणजे जेव्हा मला ऍडजस्टमेंट सोडवायची त्यावेळेस मी किती रुपये घेणार याच्यात हिशोबात? जो प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे तरी पण तो प्रॉफिट आपला मानता येणार नाही, त्याला म्हणतो आपण अनरिलाइज प्रॉफिट. ठीक आहे. पण इथं प्रॉफिट 4,000 आहे. परंतु मला सांगा, आपण 100% मालक आहोत का? नाही. नाही. आपले 5,000 पैकी फक्त 4,000 शेअर्स आहे ना. हो. मग काय करायचं? लक्षात आलं का आता? हे 3,200 रुपये फक्त विचारात घ्यायचे आहे. मग आता बॅलन्स शीट बनवू का मी? हो. म्हणजे मग आपल्याला प्रॉब्लेम टॅली होतो का नाही ते बघू आपण. जमतंय का नाही तुम्हाला? आता बॅलन्स शीट बनवायला 5 मिनिटं लागणार आहे, तुम्हाला माहिती आहे ना. शेअर कॅपिटल कोणतं घ्यायचं सांगा? जे घेतलं नाही ते होल्डिंगचं. पहिल्यांदा आपण ही दुसरी ऍडजस्टमेंट वाचू. काय आहे दुसरी ऍडजस्टमेंट? डेटर आणि क्रेडिटर वर आहे ना. हो. सांगा डेटर कोणाचे किती काय काय करायचं? हे ऍडजस्टमेंट सोडवताना डेटर कडे जायचं, दोघांची टोटल त्यातून किती? त्यातून काय? 15,000 मायनस काय? मग डेटरचे टोटल किती आणि क्रेडिटरचे टोटल किती पाहून घ्या एकदा, म्हणजे तीनदा वरती नको यायला. 4 लाख आणि 2 लाख. 2 लाख. लिहू का मग डेटर आणि Creditor क्रेडिटर? चे आपण 2 लाख डेटर आणि क्रेडिटर काय पहिल्या ओळीवर लिहित नाही म्हणून मी इथं दुसऱ्या ओळीवर लिहितो. डेटर्स दुसऱ्या नाही मध्येच लिहिलं मी. डेटर्स किती आपले टोटल? 4 लाख. 4 लाख. बरं, 4 लाख लिहिले. त्यातून मी करतो लेस काय? 15,000. त्याला नाव देतो मी Inter इंटर ट्रान्सफर. त्याला तुम्ही काही पण शब्द बोलू शकता. इंटरनल होल्डिंग म्हणू शकता, इंटर वोइंग कंपनी म्हणू शकता. किती रुपये? 15,000. बाहेर किती आले मग? 3,85,000 आउटरला. सिमिलर ऋतुजा तुझा कालचा प्रश्न. डेटरच्या कंप्लेंट समोर क्रेडिटर लिहू शकतो आपण, पण आपल्याला आहे ना इथं थोडी जागा लागणार आहे रिझर्व प्रॉफिट लिहायला, आहे की नाही? म्हणून मी इथं खाली लिहितो क्रेडिटर्स. ठीक आहे. क्रेडिटर्सची टोटल किती होती? 2 लाख. 2. मला सेम काय करायचंय परत? इंटरनल ट्रान्सफर करायचं. इंटर ट्रान्सफर 15,000. सोपं आहे माहिती आहे ना. 85,000 आउटरला. मग किती आले? हो, 1,85,000 आउटरला. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? हो.
त्याच्यानंतर आणखी काय बिल्स रिसिव्हेबल बिल्स पेबलची ऍडजस्टमेंट नाही दिलेली याच्यामध्ये, दिली का नाही. आता ही तिसरी ऍडजस्टमेंट आहे, याच्यामध्ये आपण आता सोडवलं ना, हो. तर ही ऍडजस्टमेंट कशावरती इफेक्ट करणार, प्रॉफिट वरती इफेक्ट करणार. आणि परचेस म्हणजे माल असतो, माल म्हणजे काय असतो, स्टॉक. स्टॉक. म्हणजे स्टॉकवर इफेक्ट करणार आणि प्रॉफिटवर इफेक्ट करणार. मी पहिल्यांदा स्टॉक घेतो. स्टॉक किती आहे पहा बरं. स्टॉक 2 लाख. 2 लाख. मग मी पहिल्यांदा लिहितो स्टॉक. काय लिहितो मी, स्टॉक. स्टॉक. स्टॉकचे किती रुपये लिहिणार मी, 2 लाख. याच्यातून मी लिहितो लेस करावा लागेल मला, जे पैसे मी कमावलेच नाही. काय, अनरिअलाइज प्रॉफिट. हा, जे पैसे मी म्हणजे कमावले परंतु मी त्याला प्रॉफिट मानू शकत नाही, असे नाही. 4,000 सापडले ना आपल्याला. हो. पण 4,000 पैकी मी फक्त किती लिहू शकतो इथं, 3,200. हो. 108चे. सिमिलरली आता तुम्हाला माहिती आहे, इकडून जेवढं वादा करायचं तेवढं इकडून वादा करायचं असतं. ऍसेट मधून जेवढं मायनस होईल तेवढं लायबिलिटीतून. मग हे 3,200 मला कशातून वादा करावं लागतील माहिती आहे का, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं ना आपलं, प्रॉफिट अँड लॉस. हा. P&L अकाउंट पहा बरं, होल्डिंग कंपनीचं किती P&L ला बॅलन्स, किती बॅलन्स आहे, 1 लाख. 1 लाख. सेम टू सेम इथं 1 लाख रुपये लिहावं लागतील. रेव्हेन्यू प्रॉफिट. हा, आणि त्यातून मी काय करणार, मायनस काय, अनरिअलाइज प्रॉफिट. हा, अनरिअलाइज प्रॉफिट. आता मी एक काम करतो, इथं आहे ना, हे असं नाही लिहित, इथून मी डायरेक्ट करतो, असं करून लिहितो. ते काय होतं, यूपी म्हणजे माहिती आहे ना किती, अनरिअलाइज प्रॉफिट किती झाला म्हणतो. हां, ठीक आहे. आता मी याची वजाबाकी डायरेक्ट लिहित नाही, कारण मला याच्यामध्ये अजून रेव्हेन्यू प्रॉफिट ऍड करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट संपल्या. वाचा बॅलन्स शीट पहिल्यापासून. शेअर कॅपिटल कोणतं घ्यायचं, 10 लाख का 5 लाख, 10 लाख. 10 लाख. शेअर कॅपिटल घेतलं मी 10 लाख रुपीज. शेअर कॅपिटल इयर 10 लाख. ओके, घेतले 10 लाख. किती शेअर्स रे, 10,000 शेअर्स गुणिले रुपये, 100 रुपये. 100 रुपये 100, बरोबर ना. हो. असं लिहिण्याची पद्धत असते, मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर काय, जुन्या बॅलन्स शीट मधलं काय काय राहिलं, जनरल रिझर्व घेतला का रे आपण 2.5 लाख. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही घ्यायचं. जे वर्किंग नोट मध्ये घेतले ते नाही घ्यायचं, जे नाही मग घेतलं आता जनरल रिझर्व आपण 2.5 लाख आणि 1.5 लाखापैकी कोणता वापरलेला आहे, 1.5 लाख वापरलेला आहे. 2.5 लाख नाही वापरले. 2.5 लाख मला लिहावं लागतील ना आता, 2,50,000 लिहावं लागतील ना मला. मग मी इथं लिहून टाकतो जनरल रिझर्व. जनरल रिझर्व किती रुपये, 2,50,000. ठीक आहे. मी इथं मुद्दा म्हणून ओळ सोडली बरं का, 1 लाख ते आपल्याला ओळमध्ये. नंतर प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस आत्ताच घेतला ना आपण. हो. 1 लाख. मला सांगा, हे जे आन्सर आले आपले 132, 33, 28 आणि 7, या 4 आकड्यांपैकी कोणते 3 वापरले, कोणता 1 वापरायचा बाकी आहे अजून. 28,000 बाकी आहे. हा, मग तो प्रॉफिट आहे का लॉस आहे का, प्रॉफिट Profit. ऍड तो करायचं. प्रॉफिट मला काय करावं लागेल इथं आता, ऍड. ऍड करावं लागेल ना. काय नाव त्याचं, हो. रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट होल्डिंग. हा, कोणाचा आहे तो, होल्डिंगचा. होल्डिंग. किती रुपये रे तो,
28,000. मग आता याची बेरीज किती येईल सांग बरं. 128 मधून 3 गेले म्हणजे 125 म्हणजे 124,800 बरोबर का? हो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का? हो. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला हे पण लक्षात ठेवा, टॅली झालं नाही तर काय चुकलं हे पण शोधता येतं आपल्याला. क्रेडिटर झाले, हा. फिक्स ॲसेट झाल्या, नाही. किती घ्यायच्या मग? फिक्स ॲसेट 11,00,000. 11 लाख. 11 लाख. बरं, घेऊन टाकल्या मी फिक्स ॲसेट इथं 11 लाख रुपये घेऊन टाक. चल नको टेन्शन घेऊ. फिक्स ॲसेटचे 11 लाख. बरं, हे आले 11 लाख फिक्स ॲसेटचे. बरं, नंतर हे सगळं झालं रे. इंटर ट्रान्सफर. हां, बरं, फिक्स ॲसेटचे 11 लाख लिहिले. आणखी काय राहिलं रे? शेअर्स नाही लिहित आपण. सन्ड्री डेटर झाले, स्टॉक झाला. काय राहिलं खाली? कॅश ॲडव्हान्स. किती घ्यायचे? किती आहे टोटल? 70,000. कॅश ॲट बँक. कुठे घ्यावं लागेल मला? ॲसेटलाच घ्यावं लागेल ना. हो. कॅश ॲट बँक. किती रुपये झाले टोटल त्याची? 70,000. 70,000. ओके. आता माझ्या वर्किंगमध्ये काय काय राहिलं? मला 2 गोष्टी लिहायच्या असतात, मायनॉरिटी इंटरेस्ट आणि गुडविल. आलं का कॅपिटल रिझर्व आलं? कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व किती आलेला आहे आपला? 52,000. सांगा मग. गुडविल आलं असतं तर मग कुठं लिहिलं असतं? ॲसेटला. ॲसेट. कॅपिटल रिझर्व आहे ना. हो. लायबिलिटी. हो. आणि मायनॉरिटी इंटरेस्ट ऑलवेज कुठे येतो? मायनॉरिटी इंटरेस्ट लायबिलिटी. मग सांगा बरं कुठं कुठं लिहू मग मी आता? हे पहिल्यांदा लिहितो मी लायबिलिटीला मायनॉरिटी इंटरेस्ट किती? 1,40,000. 1,40,000. हा. आणि कॅपिटल रिझर्व किती? 52,000. 52,000. ठीक आहे. झालं का? मला वाटतं काही झालं राहिलं नाही, संपलंय सगळं. तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण प्रश्न दिसतोय का आता? हा दिसतंय. ते करंट ॲसेटचं तर काय? अरे करंट ॲसेट बाबा, तू प्रश्न नीट वाचला त्यावेळेस मी डिस्कनेक्ट झालतो. अरे त्यावेळेस नाही, या तर 3 ॲसेटला करंट ॲसेट म्हणतात. ते त्याचं हेडिंग आहे. त्याच्या पुढे आकडा आहे काही? कोणत्या? आकडा आहे का त्याच्या पुढे काही? नाही. ह्या 3 ॲसेटचं नाव करंट ॲसेट आहे. कळलं का? हा, कळलं. जसं वरती फिक्स ॲसेट नाव दिलं त्याच्या पुढे आकडा दिला. करंट ॲसेटच्या पुढे काही दिलं का? हा. नाही. सिंपल आहे. त्याची अमाऊंटच नाही आहे. ह्या तिघांना करंट ॲसेट म्हणतात. समजलं? हो, कन्फर्म केलं पाहिजे ना सर. हा, ठीक आहे. पुढे संपलंय का मग आता हे? हो. सांगा बरं, चला बेरीज करा पटकन. मी करू का बेरीज? करतो. पंखा. कॅल्क्युलेटर घेऊ ना आपण. सांगा चला पटकन. कॅल्क्युलेटर नाही आलं का? आलं का कॅल्क्युलेटर? सांगा पहिले ॲसेट साईडची बेरीज. चला. 17 लाख 51,800. 11 लाख आले. ॲसेटची पण तेवढीच येते. आता बेरीज सांगा. चला जाऊ द्या. 11 लाख अधिक 3 लाख. हा, अधिक 1,96,000. आणखी 70,000. किती झाले? 17,51,800. 17,51,800. 17,51,800 बरोबर. आता लायबिलिटी साईड सांगा परत. मी 0 करतो कॅल्क्युलेटरला. 0 केला. सांगा पहिले. 10 लाख. 10 लाख. हा. 1,24,800. हा. 2,50,000. हा.
1,85,000. 1,85,000. हा 1,40,000. 52. 52,000. किती आली बेरीज? 17,51,800. ओके, आलं लक्षात बरोबर? हो. बघा अशा पद्धतीने कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवलं जातं. ठीक आहे, सर एक करायचं होतं. 2 मिनिटं हा. तुम्हाला पहा निश्चितच आता जे मी पाठवलंय सोडवलंय त्याचे मी तुम्हाला PPT बनवून गुगल क्लासरूमला ठेवतो. त्याचा होमवर्क असाइनमेंट तुम्हाला सोडून गुगल क्लासरूमलाच ठेवायची आहे, मला हो सर, पाठवायची ते नाही. कॉलेजचं पण आहे गुगल क्लासरूमला ऍड. कोण? आणि ते दोन्ही वेगवेगळे ना, क्लासचं वेगळे, कॉलेजचं वेगळे. क्लासेस त्याचे ग्रुप वेगवेगळे असतात.